नमस्कार. देवालाही कर्माची फळं चुकलेली नाहीत. महाभारतात युद्ध संपल्यानंतर आणि सर्व कौरवांचा नायनाट झाल्यानंतर जेव्हा कृष्ण ठरवतो की आपल्याला गांधारी आणि धृतराष्ट्र यांना भेटून त्यांना सांत्वन करायला लागेल, तेव्हा कृष्ण जातो तिथे त्यांच्या महालामध्ये. गांधारी आणि धृतराष्ट्र हे भयंकर दुःखी असतात. त्यांच्या 100 पुत्रांचा नाश झालेला असतो आणि त्यामुळे ते विलाप करत असतात. ते जेव्हा विलाप करत असतात आणि तेव्हाच कृष्ण तिथे पोहोचतो. तर कृष्ण जेव्हा पोहोचतो तेव्हा तो गांधारी भयंकर चिडलेली असते. ती कृष्णाला म्हणते की आज तुझ्यामुळे माझ्या 100 मुलांचा नायनाट झाला. तू जर या युद्धात भाग घेतला नसतास तर कदाचित आज आमचं कुळ वाचलं असतं, पण केवळ तुझ्या असण्यामुळे हे सगळं नाश झालेलं आहे आमच्या कुळाचा. आणि म्हणून मी तुला शाप देते की ज्याप्रमाणे तुझ्यामुळे आमच्या कुरुवंशाचा नाश झालेला आहे, त्याचप्रमाणे तुझ्या यादव कुळांचा देखील नाश होईल असं मी तुला शाप देते. कृष्ण त्याच्यावरती काही बोलत नाही. तो शांत राहतो आणि तिची माफी मागतो आणि तिथून चालायला लागतो. कारण त्यालाही माहिती असतं की नायनाट जो झालेला आहे कौरवांचा, त्यामध्ये आपला सहभाग हा आहेच, जरी त्यांनी युद्धात भाग घेतला नसला तरीही. याच्या पुढची गोष्ट जी आहे ती अशी आहे की भगवान श्रीकृष्ण आणि जांबवती हिचा मुलगा सांब हा अत्यंत सुंदर असतो दिसायला, पण तसाच खोडकर असतो, तरुण असतो. आणि एकदा जेव्हा द्वारकेला काही ऋषीमुनी येतात तर तेव्हा तो त्यांची नक्कल करायला म्हणून एका गरोदर स्त्रीचं रूप घेतो आणि गरोदर स्त्रीचं रूप घेऊन त्या ऋषीमुनींची टिंगलटवाळी करतो. जेव्हा त्या ऋषीमुनींना समजतं की ही गरोदर स्त्री नसून हा सांब आहे, तेव्हा ते ऋषीमुनी त्याला शाप देतात की ज्या पद्धतीने तू आत्ता आमची टिंगलटवाळी केलेली आहेस, तसंच तुझ्या पोटातनं, तुझ्या गर्भातनं एक मुसळ येईल आणि तुमच्या अख्ख्या कुळाचा तो नाश करेल. त्याप्रमाणे सांबला त्याच्या पोटातनं, गर्भातनं मुसळ निर्माण होतं, लोखंडाचं मुसळ, की ज्याच्यामुळे पूर्ण यादव कुलाचा आपापसात भांडणं होऊन पूर्ण नायनाट होतो. याच्यामध्ये श्रीकृष्ण देखील वाचत नाही. कृष्ण जेव्हा सगळं थकून भागून एका जंगलात जातो आणि तिथे बसलेला असतो, पायावर पाय ठेवलेले असतात आणि त्याचं एक पाऊल त्याचं हालत असतं पायाचं, तेव्हा त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला धनुष्याचा बाण लागतो. भळभळा रक्त येतं. धावत धावत तो पारधी येतो. त्याला असं वाटतं की मला कोणीतरी हरिण सावज म्हणून मिळालेलं आहे. आणि जेव्हा तो बघतो की तिथे कृष्ण त्याच्या पायाला जखम झालेली आहे, तेव्हा तो म्हणतो की कृष्ण मला